नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण मुलींसाठीच्या 5 सरकारी योजनांची माहिती पाहणार आहोत. त्यातील पहिली योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. ही भारत सरकारने मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी सुरू केलेली एक बचत योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक सहाय्य मिळते. सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय? तर सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी भारत सरकारने सुरू केलेली बचत योजना आहे. ही योजना बेटी बचाव बेटी पढाओ या अभियानाचा एक भाग आहे. या योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत? तर व्याजदर हा 8.2% प्रतिवर्ष या दराने मिळतो. याचा कालावधी किती आहे? तर खाते उघडल्यापासून 15 वर्षे निवेश कालावधी आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 21 वर्ष हा आहे. किमान ठेव रक्कम 250 रुपये एवढी आहे. कमाल ठेव रक्कम एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये एवढी आहे. कर सवलत आयकर अधिनियम 1961च्या धारा 80C अंतर्गत या योजनेमध्ये कर सवलत मिळते. खाते उघडण्यासाठी अटी काय आहेत? तर 1. मुलीच्या जन्मानंतर 10 वर्षाच्या आत खाते उघडणे आवश्यक आहे. एक कुटुंब 2 मुलींसाठी खाते उघडू शकते. विशेष परिस्थितीत जुळ्या किंवा 3 मुलींसाठी खाते उघडता येते. याचे फायदे काय आहेत? उच्च व्याजदर. सुकन्या समृद्धी योजनेत चक्रवाढ व्याजदर मिळते, त्यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी मोठी रक्कम मिळते. कर सवलत या योजनेत गुंतवणुकीला कर सवलत मिळते. लवचिकता बँक खाते किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. देशभरात कुठेही हस्तांतरित करता येते. सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी आवश्यक निधी जमा करू शकतात. दुसरी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. ही महाराष्ट्र शासनाने मुलींच्या जन्मदरात सुधारणा करण्यासाठी व त्यांच्या शिक्षण व आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचारांनी आणि बालविवाह थांबवणे हा आहे. या योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत? एक आर्थिक सहाय्य. एक मुलगी 18 वर्ष कालावधीसाठी 50,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळते. 2 मुलींसाठी प्रत्येक मुलीच्या नावे 25,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळते. अपघात विमा 1 लाख रुपयांचा अपघात विमा यामध्ये मिळतो. 5 लाख रुपयांचा ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील यामध्ये उपलब्ध आहे. कुटुंब नियोजन मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत बालकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास 50,000 रुपये मिळतात. 2 मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास प्रत्येक मुलीच्या नावे 25,000 रुपये मिळतात. पात्रता काय आहे? तर अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयापेक्षा कमी असावे. मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची काय प्रक्रिया आहे? तर महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. अर्ज फॉर्म डाउनलोड करा आणि काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रासह फॉर्म महिला व बालविकास मंत्रालयाकडे जमा करा. आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? तर 1. आधार कार्ड, आई आणि मुलाचे बँक पासबुक खाते, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रहिवासी पत्त्याचा पुरावा आणि उत्पन्नाचा दाखला. बस एवढे कागदपत्र तुम्ही दाखल करू शकता. दुसरी योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना. केंद्र सरकारने 22 जानेवारी 2015 रोजी ही सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश मुलींचे संरक्षण करणे, त्यांना शिक्षण मिळवून देणे आणि समाजात मुलींबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेमध्ये मुलीच्या जन्मापासून त्याच्या शिक्षणापर्यंत विविध प्रकारची मदत मिळते. पात्रता सर्व मुले विशेषतः गरीब आणि वंचित कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र आहेत. अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या अंगणवाडी केंद्रात आरोग्य कार्यकर्त्यांकडे अर्ज जमा करणे. आवश्यक कागदपत्रे काय आहेत? तर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, पालकाचे ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक तपशील आणि पासपोर्ट आकाराचा फोटो. हे सर्व जवळ घेऊन तुम्ही अंगणवाडी केंद्रात कार्यकर्त्याकडे अर्ज दाखल करू शकता. चौथी योजना आहे CBSE उडान योजना. ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात करिअरसाठी प्रोत्साहित करणे हा आहे. या योजनेमध्ये मुलींना मोफत शिक्षण साहित्य, ऑनलाईन कोचिंग आणि मार्गदर्शन दिले जाते. यासाठी पात्रता काय आहे? तर CBSE शाळांमध्ये शिकणाऱ्या 11वी आणि 12वीच्या मुले या योजनेसाठी पात्र आहेत. अर्ज प्रक्रिया काय आहे? तर आवश्यक कागदपत्रांसह CBSEच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी आवश्यक कागदपत्रे 1. आधार कार्ड, शाळेचे ओळखपत्र, पालकांचे ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक तपशील आणि पासपोर्ट आकाराचा फोटो. याद्वारे तुम्ही अर्ज भरू शकता. 5वी योजना आहे बालिका समृद्धी योजना. ही केंद्र सरकारने 1997 मध्ये सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश मुलींचे भविष्य सुरक्षित करणे आणि त्यांना चांगले शिक्षण मिळवून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत दिली जाते.
त्याचा लाभ काय आहे तर मुलीच्या जन्माच्या वेळी 500 रुपये दिले जातात आणि 10वीपर्यंत दरवर्षी एक ठराविक रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाते. पात्रता काय आहे तर गरीब कुटुंबातील मुली यासाठी पात्र आहेत. अर्ज प्रक्रिया काय आहे तर आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य केंद्र कार्यकर्त्याकडे तुम्ही अर्ज दाखल करू शकता. आवश्यक कागदपत्रे: एक आधार कार्ड, 2 रेशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, पालकाचे ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक तपशील आणि पासपोर्ट आकाराचा फोटो. हे सर्व जवळ घेऊन तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज दाखल करू शकता आणि बालिका समृद्धी योजनेचा लाभ मिळवू शकता. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.